आज मडीला कानिमनाथांच्या दर्शनासाठी गेलो. गडावरती आलो, पाहत होतो काय इथं गेटच बंद होतं. काय विषय झाला पहा, सगळं पहिलीपासून सविस्तर सांगतो. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. सकाळच्या टायमाला उठलो, मस्तपैकी सगळ्यांना आंघोळी करून घेतल्या. आम्ही सगळी मित्रमंडळी निघालो मग आता दर्शनाला जाण्यासाठी. आंघोळ सगळ्यांनी केली होती, पण आम्हाला बिगर कुकू लावल्याच कोणाला जमतच नाही. कुकाची डबी घेतली, सगळ्यांनी कुकू घेतलं लावून आम्हाला सगळ्याला घेणं होते रुमाल, कारण काही आलो तर मावल तर झाला पाहिजे ना थोडा. आम्ही सगळे पाहत होतो, मग रुमाल भगवे रुमाल सगळ्यांना भगवे रुमाल घालून घेतले. सकाळी जेवढी गर्दी होती ना, गर्दी पण लेच होती. डायरेक्ट कमेंट मध्ये एक वेळेस नाही तर 1000 वेळेस ओम नमो आदेश. आम्ही सगळेजण एवढे खुश होतो ना. आम्ही पहिल्यांदा आलो होतो कानिमनाथ बाबांचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही सगळेजण निघलो बाबांच्या गडावरती दर्शन घ्यायला जाण्यासाठी. मग गडावरती येऊन पाहत होतो काय जेवढी पब्लिक खाली होती ना, त्याच्या डबल टिबल पब्लिक वर होती दर्शन घेण्यासाठी. मस्तपैकी कानिमनाथ बाबांचे दर्शन घेऊन घेतले. मला एकच नंबर भारी वाटलं. वरती आल्यावर जिथं आम्हाला दर्शन घेणं होतं, पण ते गेटच बंद होतं ना. आज आमोशा असल्यामुळे लेच गर्दी होती ना, त्यामुळे गेट बंद होतं. मी पण गेटाच्या आतमध्ये मोबाईल घालून बाबाचे दर्शन घेऊन घेतले. परत एकदा जाता बाबांचे दर्शन घेऊन घेतले. तिथून सरळ सगळेजण आलो आम्ही प्रसाद घेण्यासाठी. पेड्याचा प्रसाद घेणं होता आम्हाला सगळ्यांना. मस्तपैकी पेड्याचा प्रसाद घेऊन घेतला सगळ्यांनी. पेड्याचा प्रसाद घेऊन आम्ही सगळेजण निघलो मग आमच्या गाडीकडे जाण्यासाठी. त्याच्या पुढे आम्ही नेमकं गेलो कुठे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर फॉलो करून ठेवा, लवकरच आपला ब्लॉग येणार आहे.